नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की कामगार विभाग. महाराष्ट्र शासनाचे जे काही कामगार विभाग आहे यांच्याकडून एक भरती आलेली आहे मित्रांनो. यामध्ये निरीक्षक तसंच लघुटंक लेखक आणि मित्रांनो लेखापाल या 3 पोस्टसाठी काही वेकेन्सी आलेल्या आहेत. यामध्ये जर मित्रांनो पूर्णपणे शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर वयोमर्यादा, त्याच्यानंतर आपली परीक्षा कशी असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्याच्यानंतर परीक्षेमध्ये स्वरूप कसं असणार आहे, भरती प्रक्रिया पूर्णपणे कशी असणार आहे, याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ मित्रांनो. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरू आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही PDF तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्याकडून ही PDF आलेली आहे. यामध्ये जाहिरात जर पाहिली तर सरळ सेवा परीक्षा गट क 2026 यासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. यानुसार जर पाहिलं आपण जवळजवळ 39 पानांची ही PDF आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत, म्हणजेच वॅकेन्सीज, त्यानंतर त्यांची पात्रता, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की निरीक्षकच्या वॅकेन्सी ज्या आहेत ते 62 वॅकेन्सी आहेत, लेखापालच्या 12 वॅकेन्सी आहेत आणि लघुटंक लेखकच्या 4 वॅकेन्सी आहेत. सॅलरीचा विचार केला मित्रांनो तर बेसिक जे आहे निरीक्षकसाठी 35,400 आहे, लेखापालसाठी सुद्धा 35,400 आहे आणि लघुटंक लेखकसाठी 25,500 आहे. अशा प्रकारे सॅलरी असणार आहे मित्रांनो. हे बेसिक आहे. याच्यामध्ये महागाई भत्ता, ऑदर अलाउन्सेस पकडून तुमची सॅलरी जी आहे ती 45,000 ते 50,000 सुरुवातीची जाऊ शकते. याच्यामध्ये अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे मित्रांनो, 13/5 पासून ह्याचे अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन. ते 11/6 तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. शुल्कसुद्धा मित्रांनो तुम्ही 12/6 इथे भरू शकता. यामध्ये ऑनलाईन जी वेबसाईट आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, महाकामगार.महाराष्ट्र.gov.in. इथे आपल्याला भेट द्यायची, तिथे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु याची ऑनलाईन अप्लायची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला मी पुढे सांगेल कुठे मिळेल. हा झाला पहिला पण. त्यानंतर पदसंख्या आणि आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी यामध्ये दिलेल्या आहेत. याबद्दल आपल्याला वाचत जर बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच इथे फक्त बघायच्या आहेत. तर पुढे जाऊयात मित्रांनो 3rd पेजवरती. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षणबद्दल इथे खूप सारे इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन आत्ता आपल्याला पाहायचे नाही आहेत, कारण की जवळजवळ 4 ते 5 पानांचे इन्स्ट्रक्शन आहेत. ही PDF तुमच्याकडे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही हे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते पाहू शकता. अनाथ आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे यामध्ये, त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरता सुद्धा आरक्षण यामध्ये इतर आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर वयोमर्यादेचा विचार केला तर मित्रांनो वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जे आहे ते 11/6/2026 असणार आहे. यामध्ये किमान वयोमर्यादा प्रत्येकाची 19 असणार आहे मित्रांनो, आणि मॅक्झिमम जी वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो, जी कमाल म्हणजे मॅक्झिमम आहे, सर्वसाधारण आणि महिला जे अमागास आहेत त्यांना 38 वर्ष आहे, मागासवर्गीय जे आहेत त्यांना 43 वर्ष आहे, बाकी खेळाडू असतील त्यांनासुद्धा 43 वर्ष आहे. आणि त्याच्यानंतर जर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजश्र मंडळातील नोंदणीत व कार्यरत माथाडी कामगार व मंडळातील नोंदित सुरक्षा आरक्षक असतील यांना 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशा प्रकारे वयोमर्यादा इथं दिलेली आहे. दिव्यांगांसाठी 45 आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी 45, भूकंपग्रस्तांसाठी 45, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 55 वयापर्यंत हे फॉर्म भरू शकतात, आणि नोंदित माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक स्वतः असतील त्यांना 45 इथे वयोमर्यादा दिलेली आहे. याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. अर्हता, शैक्षणिक अर्हता जे आहे ते निरीक्षक गट क संवर्गकर्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता इथे द्यावी लागणार आहे. जे लेखापाल आहेत मित्रांनो, लेखापालसाठी गट क संवर्गकर्ता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. यामध्ये संवादिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी, म्हणजे तुम्हाला कॉमर्स थोडक्यात आपल्याला असणं इथं गरजेचं आहे. लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव, आणि जर 3 लघुटंकन लेखक गट क ख व संवर्गकर्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता येथे असणं आहे. टंकलेखक अर्हता जी आहे मित्रांनो, इथं इंग्रजी तुम्हाला 80 शब्द प्रति मिनिट असणं इथं गरजेचं आहे, आणि मराठी जे आहे ते 30 शब्द प्रति मिनिट असणं इथं गरजेचं आहे. या 2 पात्रता आहेत मित्रांनो. त्यानंतर अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक जो आहे तो मित्रांनो परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच 11 जूनपर्यंत तुम्हाला यापैकी कोणतंही एक क्वालिफिकेशन तुम्हाला पूर्ण करणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाल मित्रांनो तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, तर यामध्ये जाहीर
जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवारासाठी शिफारस पात्र असणार नाही आहे मित्रांनो. यामध्ये परीक्षेचे टप्पे, यामध्ये सरळ सेवा परीक्षा असणार आहे मित्रांनो. पूर्णपणे 200 मार्कची ही एक्झाम असणार आहे. यामध्ये आपल्याला अर्ज सादर करण्याचे टप्पे आहेत. यामध्ये संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर विहित कालावधी तसेच विहित पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे लागू असलेले त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षेचं शुल्क भरायचं आहे. जिल्हा केंद्र निवडायचे मित्रांनो. त्यानंतर सरळ सेवा परीक्षा जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी समितीच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे अपलोड करायचे. त्यामध्ये तुम्ही आरक्षण जर घेतलं तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र अपलोड करावी लागतील. यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र कोणकोणती लागणार तर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्यात अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असले त्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असले त्याचा पुरावा, आरक्षणकरिता खेळाडू पात्र असेल त्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षणासाठी त्याचा पुरावा, त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी त्याचा पुरावा, अंशकालीन पदोन्नतीसाठी त्याचा पुरावा. अशा प्रकारे मित्रांनो सगळ्या गोष्टींचे पुरावे तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत. SSC नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्यानंतर इंग्रजी व मराठी लघु टंकलेखक 80 प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा विना वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 80-40 शब्द प्रति मिनिट याचं तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण झालेलं सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र आणि मंडळाच्या नोंदीत माथाडी कामगार नोंदणी रक्षक असलेले प्रमाणपत्र. अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. यामध्ये काही सूचना दिलेल्या मित्रांनो. यामध्ये अर्ज फक्त समितीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. म्हणजे ऑनलाईनच तुम्हाला करायचं आहे. आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क जर भरला नसेल तर तुम्ही यामध्ये अर्ज तुमचा पात्र धरला जाणार नाही आहे मित्रांनो. अर्जाचं शुल्क जे आहे ते तुम्हाला इथे पुढे सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुढे जा मित्रांनो. तुम्ही जवळजवळ जर ही PDF जर पाहिली तर 39 पानांची ही PDF आहे. यामध्ये खूप सारे इन्स्ट्रक्शन आहेत आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन वाचणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला ह्यामध्ये इन्स्ट्रक्शन जेव्हा वाचाल तेव्हाच तुम्हाला या भरतीबद्दल सगळ्या गोष्टी समजून जातील. आता परीक्षेचं शुल्क जर वाचला मित्रांनो तर परीक्षा शुल्क आपल्याला अमागास जे असेल त्यांना 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय असेल तर 900 रुपये इथे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे नॉन रिफंडेबल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. हे तुम्हाला परत मिळणार नाही आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात. आपल्याला जे ॲडमिट कार्ड आहे, ॲडमिट कार्ड तुम्हाला परीक्षेचे 7 दिवस आधी मिळणार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. आता मित्रांनो परीक्षेची योजना कशा प्रकारे असणार आहे. यामध्ये सामान्य क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला जवळजवळ प्रश्नसंख्या 100 असणार आहे. एकूण गुण 200. दर्जा जो आहे तो पदवीचा दर्जा असणार आहे. म्हणजे त्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. माध्यम तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही हे एक्झाम देऊ शकता. तुम्हाला 2 तासाचा वेळ मिळणार आहे आणि वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी हे पूर्णपणे प्रश्न असणार आहेत. यामध्ये अभ्यासक्रम जर पाहिला तर मराठी भाषा 30 गुण, इंग्रजी भाषा 30 गुण, बुद्धिमापन चाचणी 30 गुण, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित यासाठी 30 गुण आणि अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल इतर श्रमजीवी कामगार यासाठी 80 मार्क असे जवळजवळ 200 मार्कची पूर्णपणे ही एक्झाम असणार आहे. यामध्ये पूर्णपणे गुणवत्ता यादीनुसार तुमचं मेरिट लिस्ट तयार केली आणि मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची निवड केली जाईल मित्रांनो. अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF आहे मित्रांनो. अशा प्रकारे पूर्णपणे ही निवड पद्धत असणार आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा तुम्हाला जर काहीही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला कोणत्याही बद्दल प्रश्न असतील नक्कीच तुम्ही याच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुमचे नमूद करू शकता. त्याचं उत्तर लवकरात लवकर तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पूर्णपणे ही PDF त्याच्यानंतर पूर्णपणे ही अप्लाय लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्सच्या तुम्हाला पिन कमेंटला मिळून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर हव्या असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवडूसह अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.